प्राप्ती झाली का आता प्राप्त करायचं काही शिल्लक राहिलं, तोच एक प्राप्त करण्याजोगता आहे. बाकीचं काहीच प्राप्तीचं साधन नाही. तुम्ही म्हणाल की महाराज मग तुम्ही हे संसारामध्ये, आम्ही तर अजून या संसारामध्ये पडलेलो नाही, तुम्हीच लय प्राप्तीचा प्रयत्न करतायत. 50 पोरं झाले का 100 व्हावेसे वाटतात, 100 झाले का 200 व्हावेसे वाटतात, पण आटास एकच बाबांनो, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. है की नाही? आम्ही जरी हे गुरुकुल वगैरे चालत असू तर याच्यातून एकच आम्हाला साध्य आहे की रोज चिंतन होईल. आणि आम्ही म्हणतो की हा काळ गेलेला आमच्यासाठी महत्वाचा नाही, जो चिंतनात काळ गेला ना तोच आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतनात गेलेला काळच धन्य आहे. मग तुम्ही जर आमच्याकडे आलात तर आम्हाला 1-2 तास का होईना आम्ही त्या चिंतनात राहतो की नाही. म्हणजे तुम्ही नसते तरी आम्ही राहतच होतो. तुम्ही नव्हते तर आम्ही पाठ चालू करायला लावले होते बाबांना, मी तिकडे पाठाला जात होतो. पण तो चिंतनात गेलेला काळ तो आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि जर चिंतनात नाही गेला काळ तर मग तो व्यर्थ काळ आहे. आणि आम्ही सांगत असतो भगवंताच्या नामाशिवाय व्यर्थ बोलायचंच नाही. व्यर्थ आपली वाचा शिनू नये, व्यर्थ बोलायचंच नाही. व्यर्थ गलबला करू नका, है की नाही? बोलायचं असेल ना तर आम्ही श्रीकृष्णच बोलणार आहेत, राधे राधेच बोलणार आहेत. पण ती बुद्धी येईपर्यंत, तो अनुभव येईपर्यंत मला भक्तीमध्ये दृढ व्हावा लागेल. आणि मग दृढ कशाने होतो, विवेक कशाने प्राप्त होतो, तर सत्संगतीने प्राप्त होतो. ठीक आहे? सत्संगत झाली की कळतं आत्मा अविनाशी आहे, क्रियारहित आहे, है की नाही? तर ते सर्व पदार्थ कसे आहेत, नाशवान आहेत, है की नाही? आणि मग नाशवान पदार्थामध्ये जीव लावायला कोण तयार आहेत मला सांगा ना? कोणीच तयार नाही. कारण हे नाशवान आहे, कळालंय. नाशवान वस्तूला कोणी आपलं म्हणन का मला सांगा ना? कोणीच म्हणत नाही. पण ते दृढ ज्ञान होण्यासाठी भरपूर काळ आपल्याला परमार्थामध्ये जावा लागतो. आणि जोपर्यंत परमार्थामध्ये काळ जात नाही ना तोपर्यंत केलेलं सायास हे व्यर्थ आहे. म्हणून गुण गायीना आवडी, हेची माझी सर्व जोडी. हेच आमचं सर्वस्व आहे. आणि आपलंही सर्वस्व आहेत की नाही? तुम्ही आळंदीत आलाय, तुमचं सर्वस्व काय आहे? काय जोडी तुमची? काय हीच माझी सर्व जोडी. काय हीच माझी सर्व जोडी? गुण गायीना आवडी, है की नाही? गुण गाणं हेच माझं सर्वस्व आहे. आज मी अलंकापूर नगरीमध्ये आलो असेल तर मी देवाचं नाव घेणं हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. कोणाच्या खोड्या करणं असेल, कोणाला मी वाईट बोलणं असेल, कोणाबरोबर भांडणं करणं असेल, हे माझं लक्षणच नाही. देवा तुझं गुणगान गाणं, देवा तुला मी माझं म्हणणं, तुझं दिवस रात्र भजन करणं हे माझं सार्थकत्व आहे. आणि हे जर मला प्राप्त झालं नाही तर मग मी काय प्राप्त केलं? म्हटलं काहीच प्राप्त केलं नाही. म्हणून देवा हेची माझी सर्व जोडी, हीच माझी सर्व जोडी आहेत. तेव्हा तुकोबरायांनी सांगितलं की मला हेच पाहिजेत. तेव्हा तुकोबरायांनी भगवंतांनी सांगितलं, अहो हे काय मागताय तुम्ही? अहो काहीतरी धन मागायला पाहिजे होतं, संपदा मागायला पाहिजे होती. म्हटले अरे देवा धन संपदा तर आम्हाला नकोच आहे. जेव्हा शिवाजी महाराज आमच्याकडे धन घेऊन आले तर आम्ही त्यांना सांगितलं, काय सांगितलं? दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. अरे आम्ही ते सगळंच त्याग करून टाकला देवा, आम्हाला संपत्ती नकोय, धनही नकोय. मग तुकोबरायांनी सांगितलं, भगवंत म्हटले की मग तुम्हाला धन नकोय, संपत्ती नकोय, तर मग मुक्ती तर घ्या. अहो प्रत्येक जण दिवस रात्र या मुक्ती माग पळतोय. प्रत्येकाला असं वाटतं की काय मी उद्धार पावेल, काय कृपा करेन नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. जर प्रत्येक जण ह्या मुक्तीच्या मागे लागलेला असेल तर तुम्ही मुक्ती घ्या. तेव्हा तुकोबराने सांगितलं, देवा जास्त बोलू नका, आम्हाला मुक्ती देऊ नका आणि धनही देऊ नका आणि संपत्ती देऊ नका. अभंगाचं 3रं चरण, न लगे मुक्ती धन संपदा. धन संपदा आम्हाला नकोय आणि मुक्ती ही आम्हाला नकोय. मग काय पाहिजे? संत संग देई सदा. संताचा संग आम्हाला दे बाबा, बाकीचं काही देऊ नको. कारण संताच्या संगतीमध्ये सर्व आहे की नाही? ज्यांचा ज्यांचा उद्धार झाला संताच्या संगतीनंच झाला की नाही? ध्रुव बाळाचा उद्धार झाला की नाही? तुकोबरायांचा उद्धार झाला.
ज्ञानोबरायांचा उद्धार झाला संतांच्या संगतीनं झाला, दुसऱ्याच्या संगतीनं झाला नाही. देवाच्या संगतीनं उद्धार झाला का? संतांच्या संगतीनं झाला. म्हणून तुकोबाराय भरपूर वेळेस मागत असताना हेच मागतात, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. देवा त्या संतांची मला संगत दे. कोणाची संगत दे? त्यांच्या चित्तामध्ये देव वसलेला आहे, अशा संतांची मला संगत दे. हे तुकोबारायांचं मागणं जे आहेत ना, फार चतुर आहेत तुकोबाराय. बघा ना, देव म्हणतायत मागा मागा मागा. आता तुकोबाराय तिथं कशासाठी आले? देवासाठी आले. एवढा आग्रह केला आणि मागितलं काय? देवच मागितला ना. मग आता याच्यामध्ये नुकसान देवाचं झालं का तुकोबारायांचं झालं? देवाचंच झालं ना. अहो तुम्ही दरवेळेला वारीला येतायत, माझं दर्शन घेतात म्हणजे मी प्राप्तचित की नाही तुम्हाला? पण मी वेगळं काही मागणार नाही. मला संसारिक मागायचं नाही, मला मागायचं देवा तुलाच मागायचंय. मग प्रॉमिस केलं, देवा द्यायचंय तुला, मग मी सांगेन तेच द्यायचं. प्रॉमिस कर, पहिले प्रॉमिस कर. द्यायचं असेल तर चिवडाच दे, लाडू देऊ नको. आणि चिवड्याबरोबर कांदा असला तर मग चालेल, पण त्याच्यावरच ते बर्फी वगैरे काय देऊ नको. असं नाहीये की देवा द्यायचं असेल ना मला सांग. तू म्हणतोय ना मागा मागा, मग प्रॉमिस कर पहिले, मी जे सांगतो तेच दे. देवाला वाटलं की आता काय मागतात तुकोबाराय, काय मागतील आता, आहे का आपल्याला? इकडे देव जे होते वरचे, ब्रह्मदेव इंद्रदेव, ते तर 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 कापायला लागले. का? तुकोबारायने जर इंद्रपद मागितलं तर इंद्राला उतरा लागेल खाली. ब्रह्मलोक मागितलं तर ब्रह्मदेवाला उतरा लागेल खाली. कारण देव सांगतायत ना मागा काय मागायचं ते. सगळे देव सुद्धा टाकामाका बघत होते, काय मागतात तुकोबाराय. आता सगळ्याच्या खुर्च्या हलायला लागल्यात, काय मागतील तुकोबाराय. आणि मग जेव्हा प्रॉमिस केलं की देवा दे, हेच द्यावं लागेल तुला, आणि मग प्रॉमिस केलं सगळे देवता, आता आपली खुर्ची जाती काय, आपली खुर्ची जाती काय, आपलं पद जातं काय, आपलं आमदार पद जातं काय, आपलं खासदार पद जातं काय, मुख्यमंत्री पद जातं काय, का आमदार पळून नेतात हे आता काय होतं. म्हणून सगळे देव सुद्धा त्या ठिकाणी डोकून 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 बघायला लागलेत. आणि मग देवा प्रॉमिस करा मी हेच द्याल तुम्ही. आणि मग जेव्हा प्रॉमिस केलं की देवा हेच दे, काय दे? हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. आणि मग वरचे देवता एकदम आनंदी झाले. अरे 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 अरे, आपल्याला असं वाटलं आपलं पदच जातं, पण तुकोबाराय तसे नाही. आणि मग वरतून सगळ्या देवतांनी पुष्पाचा वर्षाव केला तुकोबारायवर. काय तुकोबाराय, अरे देव म्हणला होता काय मागायचं ते मागून घ्या, पण तुकोबारायने काय मागितलं नाही. एवढा अधिकार तुकोबारायांचा आहे. चतुर आहेत तुकोबाराय. आम्ही म्हणतो चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, पण आमचे संत काय कमीत कमार. अरे हे संत कमी